अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना, तर आजचा आपला नवीन विषय आहे। तर मानसपूजा कशी करावी, मानसपूजा कोणी करावी, मानसपूजा कधी करावी आणि मानसपूजा कोठे आणि कशी करावी। तर आज आपण मानसपूजेबद्दल बोलणार आहोत। तर बघा, आपले जे काही आर्थिक प्रश्न आहेत, घरगुती आर्थिक सामाजिक ज्या समस्या प्रश्न आहेत आणि ज्या आपण काहीही केल्याने सुटत नाहीत, कोणतीही सेवा केली तरी पण मनावं तेवढं फळ भेटत नाही त्याचं, तर त्याच्यासाठी आजची आपली ही मानसपूजाची सेवा आहे। तर चला, आज आपण मानसपूजा कशी करावी ते बघणार आहोत। तर बघा, मानसपूजा करताना कोणता नियम, कोणती मांडणी लागणार नाही। मानसपूजा ही आपण कोठेही आणि कोणत्याही टायमाला कशीही करू शकतो। तर बघा, मानसपूजा करताना आपण मानसपूजा करताना आता बघा, दुसऱ्या जर सेवा करत असलो तर आपण जर आपल्याला विटाळ आला असेल किंवा मासिक धर्म आला असेल किंवा सुतक आला असेल, तर आपल्याला ती सेवा तिथेच थांबवावी लागते आणि त्याच्यात खंड पडतो। पण असा मानसपूजेला कोणताच विटाळ नसतो, कोणती मासिक धर्माची समस्या नसते, विटाळाची समस्या नसते। आपण विटाळामध्ये पण मानसपूजा करू शकतो, मासिक धर्मात सुद्धा मानसपूजा करत असतो। तर ही मानसपूजा कोठेही आपण आपल्या घरात, देवासमोर, किंवा गावाकडे गेलो तर गावाकडे दुसऱ्याच्या घरी सुद्धा आपण ही मानसपूजा करू शकतो, ह्याला कोणतंही बंधन नाही। तर ती कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। तर बघा, तर कोणत्याही सेवा केल्याने आपला जर प्रश्न सुटत नसेल, खूप गंभीर प्रश्न असेल आणि कोणतीच सेवा केल्यानं तो जर प्रश्न सुटत नसेल, तर आपण मानसपूजा ही 108 दिवसाची किंवा 21 दिवसाची किंवा 41 दिवसाची, 9 दिवसाची, 11 दिवसाची अशी संकल्प करून आपण मानसपूजा करायची। संकल्प सोडायचा आणि मगच मानसपूजेला सुरुवात करायची। तर 100% नक्की मानसपूजेचं फळ आपल्याला मिळून जाईल आणि आपल्या ज्या काही इतर सेवेने ज्या आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्या मानसपूजेला नक्की पूर्ण होईल। तर चला बघूया मानसपूजा कशी करायची। तर बघा, सगळ्यात आधी ताट असं बसताना मानसपूजेसाठी ताट बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि 3 वेळेस ओम ओम असं करून दीर्घ श्वास 3 वेळेस घ्यायचा आणि एकदम ताट बसायचं। आणि मानसपूजेला बसताना घरातील वातावरण एकदम शांत पाहिजे, कसलाच कुणाचा आवाज नाही आणि वाटलंच तर आपण एकटंही रूममध्ये बसून मानसपूजा केली तरी सगळ्यात उत्तम, कारण इकडला तिकडला आवाज आला की आपलं मन भटकायला नको, एका जागेतच आपलं मन पाहिजे। तर सगळं वातावरण शांत पाहिजे आणि डोळे मिटायचे आणि असं आपल्या मनात एक इमॅजिन करायचं की एक छोटंसं गुलाबाचं फूल आहे, गुलाबाची कळी आहे आणि ती हळूहळू अशी ती गुलाबाची कळी उमललेली आहे। तर त्या गुलाबाच्या अशा पाकळ्या अशा हळूहळू गुलाबाच्या पाकळ्या अशा होतात, मोकळ्या झाल्या आणि त्याच्यातून आपले स्वामी महाराज हळूच बाहेर येत आहेत आणि स्वामी महाराज त्या उमललेल्या गुलाबाच्या कळीतून हळूच बाहेर आले आणि हळूच स्वामी महाराज एकदम हळूहळू मोठे होत स्वामी महाराजांचं एकदम मोठं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि स्वामी महाराज त्याच्यातून हळू मोठे होत आपल्याकडे खाली उतरत हळूच आपल्या घरासमोर, आपल्या दारासमोर, आपल्या उंबऱ्यात स्वामी महाराज येतात आणि आपण त्यांची नंतर औक्षणाची तयारी करतो। पंचपाळ, आरती, धूप, दीप घेऊन आपण स्वामी महाराजांच्या औक्षणाची तयारी करतो। नंतर स्वामी महाराजांचे चरणावर शुद्ध जल घेऊन स्वामी महाराजांचे चरण धुवायचे। नंतर स्वामी महाराजांना घरात बोलवायचं, स्वामी महाराज तुमच्या ह्या घरात, हे घर तुमचं आहे आणि तुमच्या ह्या घरात तुमचं स्वागत आहे म्हणून स्वामी महाराजांना आपल्या घरात बोलवायचं, आसनावर बसवतो। नंतर स्वामी महाराजांचे जे चरण आहेत त्यांना अभिषेकनं, शुद्ध जलनं अभिषेकनं आपण स्वामी महाराजांचा
चरणाचा अभिषेक करतो. नंतर अभिषेक झाला की धूप दीप लावून स्वामी महाराजाचं औक्षण करतो. औक्षण करायचं झालं की स्वामी महाराजांना आपण जे काही पंचपक्वानाचं आपण ताट केलेलं आहे, स्वामी महाराजांना विविध प्रकारची फळं पंचपक्वानाचं जे ताट केलेलं आहे ते स्वामींपुढे ठेवतो आणि स्वामी महाराज ते स्वतःच्या हाताने ते सगळं अन्न ग्रहण करतात आणि स्वामी महाराज एकदम ते आपण बनवलेला आपल्या हातचा स्वयंपाक खाऊन स्वामी महाराज एकदम तृप्त होतात आणि ते खात स्वामी महाराज जे अन्न ग्रहण करत आहेत तर ते आपण निवांत स्वामी महाराजांकडे बघत स्वामी महाराजांना पंख्याने हवा घालत आहोत. तर स्वामी महाराजांनी अन्न ग्रहण झालं, स्वामी आपल्या घरचं जेवण करून एकदम तृप्त होतात आणि मग नंतर स्वामी महाराजांना आपण स्वामी महाराजांजवळ बसून आपल्या मनातल्या ज्या काही अडचणी इच्छा संकटे आहेत त्या आपण स्वामी महाराजांना सांगतो की स्वामी महाराज. तर आता बघा स्वामी महाराज आपण ज्या आपल्या इच्छा आहेत त्या स्वामी महाराजांना सांगायचं. एक उदाहरण देते मी एका इच्छेचं की स्वामी महाराज असं माझ्या घरातील परिस्थिती खूप बिकट आहे, काहीही केलं तरी पैशाला पैसा लागत नाही, बऱ्याच अडचणी एक झालं की एक झालं की एक अडचणी घरात येतच आहे, तर काय करावं स्वामी महाराज, ह्यावर तुम्हीच एक उपाय द्या असं तसं म्हणून स्वामी महाराजांना आपण सांगायचं आणि स्वामी महाराजांजवळ ज्या काही आपल्या अडचणी इच्छा आहेत त्या सर्व स्वामी महाराजांजवळ सांगायच्या आणि बघा स्वामी महाराज नक्कीच त्यावर काय ना काय आपल्याला उपाय देतील आणि स्वामी महाराज काय ना काय त्याच्यावर आपल्याला सेवा नक्कीच देतील आणि स्वामी महाराजांना ही आपल्या मनातील इच्छा सांगून आपण संकल्प करायचा की स्वामी महाराज असं की मी 108 21 41 दिवस असे मी तुमची संकल्पयुक्त मानसपूजेची सेवा करणार आहे. तर स्वामी महाराज नक्कीच आपल्या या पूजेचं फळ आपल्याला नक्कीच देतील. तर अशा प्रकारे ही आपली मानसपूजा करायची आणि आता स्वामी महाराजांची जाण्याची वेळ येते. असं तर स्वामी महाराज नेहमी आपल्या घरातच असतात, आपल्या जवळच असतात, दररोजच्या आपल्या पूजेमध्ये स्वामी महाराज आपल्यासोबतच असतात. पण आता स्वामी महाराज हळूहळू स्वामी महाराज ज्यांचा जाण्याचा. तर बघा स्वामी महाराज घरात आल्यावर आपले मन एकदम तृप्त झालं, डोळे भरून आले होते. तसंच स्वामी महाराज जसे जसे अदृश्य होतात तसं आपलं मन पण नाराज होत असतं, पण नाराज मन अजिबात होऊ द्यायचं नाही, कारण स्वामी आपल्या दररोजच्या मानसपूजेतून स्वामी आपल्या घरात आपल्या जवळ आणि आपल्यासोबतच असणार आहेत. हा आपला मनाला आधार द्यायचा आणि स्वामी समर्थाचं स्मरण करायचं. तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही मानसपूजा केली तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक अडचणीतून रस्ता हा भेटेलच, प्रत्येक अडचणीला तोडगा हा भेटेलच आणि स्वामी महाराज ह्याच्यातून काही ना काही आपल्यासाठी नवीन काहीतरी चांगलंच करतील. तर बघा अशी आहे मानसपूजनची माहिती आणि ह्याला कोणतीच मांडणी लागणार नाही, कोणतं साहित्य लागणार नाही किंवा ह्याला कोणती पोती लागणार नाही किंवा ह्याला जपमाळ लागणार नाही. पोती नाही, जपमाळ नाही, काही नाही, फक्त एकदम शांत घरात वातावरण, आपण आणि स्वामी एवढंच हे साहित्य आणि आपण कुठं पण बसलो तरी फक्त आपलं मन आणि स्वामी महाराज हेच मानसपूजनचं सर्वात मोठं साहित्य आहे आणि ह्याला कोणत्याच अटी नियम काहीही नाही. तर तुम्हाला सगळ्यांना जर ही माझी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ.